उत्पत्ती अध्याय 5. आदामाच्या वंशावळीची नोंद येण्याप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला, त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश्य केला. त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला. आणि त्यास उत्पन्न केले, त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले. आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेविले. शेत झाल्यावर आदाम 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. शेत 105 वर्षाचा झाल्यावर त्यास अनोश झाला. अनोश झाल्यावर शेत 807 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. शेताचे एकंदर आयुष्य 912 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. अनोश 90 वर्षाचा झाल्यावर त्यास केनान झाला. केनान झाल्यावर अनोश 815 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. अनोशाचे एकंदर आयुष्य 905 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. केनान 70 वर्षांचा झाल्यावर त्यास महलेल झाला. महलेल झाल्यावर केनान 840 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. केनानाचे एकंदर आयुष्य 910 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. महलेल 65 वर्षांचा झाल्यावर त्यास यारेद झाला. यारेद झाल्यावर महलेल 830 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. महलेल याचे एकंदर आयुष्य 895 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. यारेद 162 वर्षाचा झाल्यावर त्यास हनोक झाला. हनोक झाल्यावर यारेद 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. यारेदाचे एकंदर आयुष्य 962 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. हनोक 65 वर्षांचा झाल्यावर त्यास मतुशेलह झाला. मतुशेलह झाल्यावर अनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षांचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. मतुशेलह 187 वर्षाचा झाल्यावर त्यास लामेक झाला. लामेक झाल्यावर मतुशेलह 782 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. मतुशेलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्यास मुलगा झाला. त्याने त्याचे नाव नोहा असे ठेविले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करेल. नोहा झाल्यावर लामेक 595 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. लामेकाचे एकंदर आयुष्य 777 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे झाले.